गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजच्या मराठीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मागच्या वेळेस आपण पाठ क्रमांक 12 रोजनिशी विषय बघितलं आणि आता पाठ क्रमांक 13 अदला बदल. खूप सुंदर लेसन आहे. तुम्हाला किंवा तुमच्या वयाच्या मुलांना याच्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. तर पहिल्यांदा आपण असं बघूया की अदला बदल म्हणजे काय. तुम्हाला माहिती आहे इंटरचेंज, एक्सचेंज करणं. बदल म्हणजे काय तर चेंज करणं आणि अदला बदल म्हणजे काय एकमेकांमध्ये चेंज करणं, परस्परांमध्ये चेंज करणं किंवा बदल करणं. एक्सचेंज करणं म्हणजेच अदला बदल होय. आणि आता या ठिकाणी कोण अदलाबदल करतं आहे, कशाची अदलाबदल करतं आहे, त्यामागचं कारण काय आहे हे सगळं आपल्याला बघायचं आहे. पण त्याआधी सांगते की पाठाचा जे टायटल आहे, धडा आहे, त्याचं जे नाव आहे, पण त्या धड्याच्या अनुषंगाने, नावाच्या अनुषंगाने अजून एका गोष्टीचा, अजून एका अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याचा या ठिकाणी या पाठामध्ये उल्लेख केला आहे. तो म्हणजे निखळ मैत्री, खरी मैत्री, अतूट प्रेम. आणि ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर आज आपण बघणार आहोत पाठ क्रमांक 13 अदला बदल, एकमेकांमध्ये केलेला बदल, एक्सचेंज. आता या पाठाचे लेखक आहेत पन्नालाल पटेल. बघा, तुम्ही लेखकाच्या नावावरूनच तुम्हाला लक्षात येईल की हे लेखक प्रसिद्ध गुजराती लेखक आहे, गुजराती नाव आहे. तर पन्नालाल पटेल 1912 ते 1989 प्रसिद्ध गुजराती लेखक. विविध लघुकथा संग्रह, बालसाहित्य, एकांकिका या त्यांच्या प्रसिद्ध आहेत. कोणाच्या? पन्नालाल पटेल यांच्या. आता या पाठामध्ये अमृत व इसाप या दोन मित्रांमधील अतूट मैत्रीचे वर्णन या पाठात केले आहे. अमृत नावाचा एक मुलगा आहे आणि इसाप नावाचा एक मुलगा आहे आणि त्या दोघांच्या म्हणजे दोन मित्रांच्या मैत्रीचं म्हणजे फ्रेंडशिपचं, अतूट मैत्री जी आहे त्याचं वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे. आता अतूट म्हणजे काय तर कधीही न तुटणारी, कधीही न तुटणारी म्हणजे कधीही न भंगणारी, कधीही न संपणारी किंवा अतिशय प्रेमाने जपली जाणारी अशी त्यांची ती मैत्री होती. तर या पाठामध्ये अमृत आणि इसापच्या अतूट मैत्रीचं वर्णन केलेलं आहे. लेखक आहेत पन्नालाल पटेल, प्रसिद्ध गुजराती लेखक आहेत. आता आपण बघूया पाठात वाक्य जी आहे ती अतिशय छोटी छोटी आहे. बऱ्याचशा गोष्टींचा उल्लेख त्या ठिकाणी केले गेला आहे. तर होळीचा सण होता. पहिल्यांदा एकदा मी पूर्ण वाचते, त्यानंतर एक एक शब्दांचा अर्थ सांगते. होळीचा सण होता. सायंकाळची वेळ होती. गावातली काही मुले लिंबाच्या झाडाखाली जमली होती. एकमेकांवर धूळ उडवत खेळत होती. अमृत व इसाप या दोघांची घट्ट मैत्री होती. ते दोघेही तेथे हातात हात घालून आले व त्यांच्याबरोबर खेळू लागले. आजच शिवून आणलेले नवे कपडे दोघांनी घातले होते. दोघांचे कपडे, रंग, आकार व कापड सर्व दृष्टीने अगदी सारखे होते. दोघेही एकाच शाळेत, एकाच वर्गात होते. दोघांची घरेही रस्त्याच्या कोपऱ्यावर समोरासमोर होती. थोडक्यात म्हणजे दोघा मुलांची प्रत्येक गोष्ट सारखी होती. फरक फक्त इतकाच होता की अमृतला आईवडील होते आणि इसापला फक्त वडील होते. दोन्ही मुलं आली, खाली रस्त्यावर बसली. दोघांनी एकसारखे कपडे घातलेले पाहून एक मुलगा म्हणाला, अरे अमृत, इसाप, तुम्ही दोघे किती एकसारखे आहात. यावरून दुसऱ्या एका व्रात्य मुलाला एक खोडकर कल्पना सुचली
अरे तुम्ही दोघे कुस्ती का नाही लढत? म्हणजे तुम्हा दोघांची ताकदही एकसारखीच आहे की एक जण दुसऱ्यापेक्षा वरचढ आहे हे तरी आम्हाला बघायला मिळेल. आता या ठिकाणी हा जेवढा मी पाठ्यांश घेतला आहे तो एकदा मी एक्सप्लेन करते किंवा सांगते. तो होळीचा सण होता. बघा आता होळी आलेली आहे. वेगवेगळे सण असतात. भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळे सण असतात. प्रत्येक महिन्याचे सण वेगळे असतात आणि त्याचं वेगळं वैशिष्ट्य असं असतं. तर होळी तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, कारण होळीच्या दुसऱ्या दिवशी असणारी रंगपंचमी ही तुम्हाला खेळायची असते, बरोबर ना? मग त्या ठिकाणी तुम्ही रंग पाणी खेळतात. पण हा जो सण आहे, पहिल्या दिवशी होळी आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी. पण होळीचा सण होता. होळीचा सण कसा साजरा केला जातो? तर संध्याकाळी होळी पेटवली जाते, पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्या ठिकाणी ती एक देवतेची पूजा असते. आता हा सण कोणत्या महिन्यात येतो हे तुम्ही मला नंतर लिहून कळवायचं आहे, कारण प्रत्येक सण प्रत्येक महिन्याचं वैशिष्ट्य आहे. तर सायंकाळची वेळ होती. सायंकाळ म्हणजे संध्याकाळ. गावातील काही मुले निंबाच्या झाडाखाली जमली होती. आणि गाव होतं आणि गावातली काही मुलं लिंबाच्या झाडाखाली जमली होती. बघा गावामध्ये असं असतं की तिथे पार असतात, वेगवेगळ्या प्रकारची मोठी मोठी झाडं असतात आणि त्या मोठ्या मोकळ्या मैदानावर त्या झाडाच्या खाली मुलं खेळत असतात. एकमेकांवर धूळ उडवत खेळत होती. धूळ उडवत खेळणं म्हणजे खेळता खेळता पायाने जी माती उडते ती. अमृत व इसाप या दोघांची घट्ट मैत्री होती. आणि अमृत आणि इसाप या दोघांची घट्ट मैत्री होती. घट्ट म्हणजे पक्की, एकदम पक्की. आता बघा वरती या अमृत आणि इसापच्या मैत्रीला एक वेगळं विशेषण आलं आहे, ते म्हणजे अतूट. आणि खाली घट्ट मैत्री. कशी मैत्री? घट्ट, हे एक विशेषण आहे. ते दोघेही तेथे हातात हात घालून आले. कोण? अमृत आणि इसाप. कुठे आले? तर जिथे सगळी मुलं लिंबाच्या झाडाखाली जमली होती त्या ठिकाणी, व त्यांच्याबरोबर खेळू लागले. आजच शिवून आणलेले नवे कपडे दोघांनी घातले होते. आणि पूर्वी बघा पद्धत होती की सण आला, होळी असो दिवाळी असो, की नवीन कपडे घालायचे. तर आजच शिवून आणलेले नवीन कपडे अमृत आणि इसाप या दोघांनी घातले होते. दोघांचे कपडे, रंग, आकार व कापड सर्व दृष्टीने अगदी सारखे होते. आणि दोघांचे कपडे सारखे होते, त्याचा रंग सारखा होता, ते साधारण ते दिसायला वागायला आकार सारखा होता. सर्व दृष्टीने या शब्दातच आहे, सगळ्यात ते एकदम सारखे होते. बरेच मुलं असतात बघा, आपण म्हणतो अरे हे ट्विन्स आहेत का? तर ते सारखे होते. दोघेही एका शाळेत एकाच वर्गात होते. कोण? अमृत आणि इसाप. एका शाळेमध्ये जात होते, एका वर्गात होते. दोघांची घरेही रस्त्याच्या कोपऱ्यावर समोरासमोर होती. अमृत आणि इसाप जेथे राहत होते ते कोपऱ्यावर म्हणजे कॉर्नरला, समोरासमोर आमने सामने उन दोनों का घर था. थोडक्यात म्हणजे दोघा मुलांची प्रत्येक गोष्ट सारखी होती. ही जी दोघं मुलं होती अमृत आणि इसाप, यांची प्रत्येक गोष्ट सारखी होती. फरक फक्त इतकाच होता की अमृतला आईवडील होते, इसापला फक्त वडील होते. हा फरक आपण लक्षात ठेवायचा आहे की अमृतला आईवडील होते आणि इसापला मात्र फक्त वडील होते. बघा वरती साम्य असणाऱ्या, सारखेपणा असणाऱ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहे की दोघं दिसायला सारखे होते, कपडे सारखे घातले होते, त्याचा रंग सारखा होता, एकाच शाळेत होते, एकाच वर्गात होते आणि घरही समोरासमोर होती. आणि फरक फक्त अमृतला आईवडील होते आणि इसापला फक्त वडील होते. दोन्ही मुलं आली खाली रस्त्यावर बसली. आता जिथे ही सगळी मुलं खेळत होती गावातली निंबाच्या झाडाखाली, तिथे अमृत आणि इसाप आले.
आणि ते रस्त्यावर बसली. दोघांनी एकसारखे कपडे घातलेले पाहून एक मुलगा म्हणाला, अरे अमृतीसाब, तुम्ही दोघं किती एकसारखे दिसतात. आता दोघांचे सारखे कपडे बघून एक त्यांच्यातला तो खेळणाऱ्यातला निंबाच्या झाडातल्या त्या गावातला एक मुलगा म्हणाला की अरे अमृतीसाब, तुम्ही किती सारखे दिसतात, कितने सेम दिखते हो, कितने एक जैसे दिखते हो, असं तो म्हणाला. यावरून दुसऱ्या एका व्रात्य मुलाला एक खोडकर कल्पना सुचली. बघा, बरीचशी मुलं असली की त्याच्यामध्ये खूप चांगली असतात, काही वाईट असतात, काही मस्ती करणारी असतात. खोडकर म्हणजे मस्ती करणारे असतात. आणि व्रात्य म्हणजे मुद्दामहून त्रास देण्याच्या हेतूने केलेली मस्ती, वाईट हेतूने. तर एका अतिशय व्रात्य मुलाला एक खोडकर कल्पना सुचली, मस्ती करण्याची कल्पना सुचणे, आयडिया. अरे तुम्ही दोघे कुस्ती का नाही लढत? तो काय म्हणाला त्यांना चिडवण्यासाठी, अरे तुम्ही सगळ्या दृष्टीने इतके सारखे आहात, दिसायला, वागायला, कपड्यांचा रंग, मग तुम्ही दोघे सारखे आहात हे दाखवण्यासाठी तुम्ही कुस्ती का नाही लढत? तुमची एनर्जी, तुमची ताकद सारखी आहे की नाही आम्हाला बघू देत. अरे तुम्ही दोघे कुस्ती का नाही लढत? म्हणजे तुम्हा दोघांची ताकदही एकसारखीच आहे की एक जण एक दुसऱ्यापेक्षा वरचढ आहे हे तरी आम्हाला बघायला मिळेल. तुमची जी ताकद आहे, एनर्जी आहे, ती तर सारखी आहे का हेही आम्हाला कळेल का एक जण दुसऱ्यापेक्षा वरचढ आहे. वरचढ असणे म्हणजे जास्त पॉवरफुल असणे, जास्त एनर्जेटिक असणे, ते तरी आम्हाला बघायला मिळेल. बघा, सगळं चांगलंच. पण कोणाला कल्पना सुचली? एका व्रात्य मुलाला. कशी कल्पना? तर ती अतिशय खोडकर, मस्तीखोर कल्पना म्हणजे आयडिया. आणि त्याने काय सांगितलं की तुम्ही दोघं कुस्ती का नाही लढत? कुस्ती हा असा एक खेळ आहे, मैदानी खेळ आहे की ज्याच्यामध्ये ताकद अतिशय महत्त्वाची असते. आता बघा, या पाठामध्ये आपण जे बघितलं ते फक्त पहिले 2 पॅरेग्राफ बघितले की होळीचा सण होता, सायंकाळची वेळ होती, गावातली सगळी मुलं लिंबाच्या झाडाखाली जमली होती, अमृत आणि इसाप पण तिथे आले, त्या दोघांची घट्ट मैत्री होती, त्यांच्यामध्ये बराचसा सारखेपणा होता. फक्त एकच भिन्नता होती, ती म्हणजे इसापला वडील होते, आई नव्हती. पण मात्र जेव्हा ते इतर सगळ्या मुलांमध्ये मिक्स झाले तेव्हा एका मुलाने त्यांचं कौतुक केलं की तुम्ही किती सारखे दिसता. पण दुसऱ्या एका खोडकर मुलाला मात्र अशी व्रात्य कल्पना सुचली की तुमची ताकद, तुमचा सारखेपणा तुम्ही कुस्ती लढून का नाही सिद्ध करून देत? कोण वरचढ आहे का हे आम्हाला कळेल. इथपर्यंतचा पाठातला पाठ्यांश आपण घेतला. आता त्याचे शब्दार्थ मी फक्त तुम्हाला देणार आहे आणि पुढच्या भागामध्ये पुढचा पाठ घेईल, त्याच्यानंतर तुम्ही त्याचं वाचन करायचं आहे. तर शब्दार्थ म्हणजेच मिनिंग: सायंकाळ, संध्याकाळ किंवा इव्हिनिंग. व्रात्य म्हणजे खोडकर, मिस्चस, आपण म्हणतो मिस्चस. बरेचसे मुलं असे मिस्चस असतात बघा, हुशार असतात पण मिस्चस असतात. वर्गात पण, रस्त्यामध्ये चालताना, रिसेसमध्ये एखादा चालत असेल तर त्याच्या पायात पाय टाकून त्याला अडकवायचं, त्याला मुद्दाम चिडवायचं, त्याच्या वस्तू लपवायच्या, त्याला आपण काय म्हणतो मिस्चस. ताकद म्हणजे जोम किंवा जोर किंवा स्ट्रेंथ. मैत्री, सख्य, फ्रेंडशिप. कुस्ती, दंगल. आणि वरचढ म्हणजे प्रबळ किंवा शिरजोर. आतापर्यंतच्या पाठातले आपण मीनिंग बघितले. आता मात्र आपण यापुढे राहिलेला पाठ सोमवारी बघू. त्याआधी तुम्ही परत एकदा वाचा आणि तुम्हाला कुठले शब्द आवडतात ते त्याच्याखाली अंडरलाईन करून ठेवा. मी तुम्हाला नक्की त्याचा अर्थ समजून सांगेन.